तर मुंबईमधून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। कोस्टल रोडवर मनसेकडून आंदोलन केले जात आहे। कोस्टल रोडवर मराठी गाणं का नाही असा आक्षेप मनसेने घेतला आहे। जय होचंच का वाजवलं अशा प्रकारचे आहे तो आरोप केलेला आहे। काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? आमचं म्हणणं आहे, आमचं एक प्रामाणिक म्हणणं आहे, अमित साहेबांनी जो आव्हान आहे की तुम्ही रस्त्यांची डागडुजी आहे, इतर प्रश्न आहेत आणि त्यात तुम्ही हे गाण्यावर एवढं खर्च करताय आणि गाणं तुम्ही जय हो केलंय, तर आमची अशी मागणी आहे की तुम्ही मराठीमध्ये गाणं करा, जय जय महाराष्ट्र गीत लावा, ती आमची मागणी आहे। ज्या प्रकारे मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्र्यांनी हे उद्घाटन केलेलं होतं आणि आज आपल्याला हे आंदोलन होताना पाहायला मिळतंय, नेमकं हिंदी भाषेला विरोध गाणं म्हणून आहे की आणखी काय तुमचं म्हणणं आहे? आमचं अमित साहेबांनी स्पष्ट केलं आहे की अमित साहेबांनी स्पष्ट केलं आहे की इतर प्रश्न आहेत, इतर जे प्रश्न आहेत तुम्ही ह्याच्यावर तुम्ही खर्च करताय म्युझिकल रोडवर। रस्त्यांची आज अवस्था बघा, आज पाण्याचा किती प्रश्न आहे, इतर प्रश्न सोडून तुम्ही ह्याच्या मागे लागलेत आणि लावलं आमचं प्रकर्षाने एक आमची मागणी आहे की राज्यगीत आपलं लागलं पाहिजे, ते आम्ही आता लावलंय। पाहतोय राज्यगीत लागलं पाहिजे, इतर विषय असताना सुद्धा असा प्रश्न उपस्थित करून जे आहे ते भरकवण्याचा प्रयत्न आहे आणि पाहतोय मनसेकडनं स्वतः साऊंड सिस्टम आणलेली आहे आणि या ठिकाणी जे आहे ती मराठी गाणी जी आहे देशभक्तीकर हा लावण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय, त्यामुळे कुठेतरी याला जो आहे तो विरोध केला। आणखी काही पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ते पाहून घेऊया। जय जय महाराष्ट्र का नको, महाराष्ट्राचा जयघोष का नको? ही आमची फक्त सुरुवात आहे, हा आम्ही फक्त एक सिग्नल दिलेला आहे। येत्या काळामध्ये जर ह्याच्यावरती विचार केला गेला नाही तर याच्यानंतर आमचं मोठ्या प्रमाणात आंदोलन असेल आणि जोपर्यंत महाराष्ट्र जय हो हा गाणं लावत नाहीत तोपर्यंत आमचा हा सिलसिला चालू राहील। पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा घेऊन जे आहे ते मनसेने आंदोलन सुरू केलेलं आहे। मराठी माणसाची गळचेपी केली जाते, हिंदी गाणं जे आहे ते लावलं जातंय आणि त्याला विरोध आमचा आहे म्हणून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहतोय आपण की हातामध्ये स्पीकर घेतलेला आहे आणि मराठी गाणं जे आहे ते लावलेलं पाहायला मिळते। कुठतरी वारंवार जे आहे ते मराठी माणसांना जे आहे ते या ठिकाणी डावलं जातंय आणि आता पुन्हा एकदा त्या गाण्याच्या माध्यमातून सुद्धा असाच प्रकार जो आहे तो सुरू असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि पाहतो आपण का स्पीकर हातामध्ये घेतलेला आहे आणि जय जय महाराष्ट्र माझा हे मराठी गीत जे आहे ते कोस्टल रोडवरती लावण्यात आलेलं आहे। खरं तर आपण पाहतोय का 2 दिवसापूर्वी हे उद्घाटन केलं होतं, समोर अगदी पहिला आपण आपल्याला या ठिकाणी वाहन त्या रेषांवरनं गेल्यावरती जे आहे ते आपल्याला जय होचं गाणं लागताना पाहायला मिळते आणि याच गाण्यावरती आक्षेप घेत मनसेने जे आहे ते आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे मनसेचे पदाधिकारी या सगळ्या कोस्टल रोडवरती उतरलेले आहेत आणि आंदोलन करताना पाहायला मिळतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।